जय श्रीराम गाईज, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आता चाललो आहे आम्ही आज उज्जैनला. शंकराची मूर्ती आणली आहे. हा मंदिर आहे तिथं. आता मोठा मंदिर बनले आहे. आता त्याची मूर्ती चालली आहे आणि त्याचा 3 दिवस पूजा बी आहे गाईज. तर 3 दिवस आम्ही तिकडेच असू आणि सर्वजण आहेत मंदिराजवळ. कोण आहे? एक भाकरी जेवण शरू होतो ती येते लपवायला लागली सगळा. इकडं चाललं आहे मंदिराजवळ. सर्वजण तिकडे थांबले आहेत. आता बस येईल थोडे वेळात. गाई बघू ते किती वाजले किती 6 वाजून काही 10 मिनटं झालेली आहेत. चला आपण मस्त आहे की ट्रिप एन्जॉय. बाकीचे जण येतात ना असं आता असते बाकी जण आहेत मंदिरात बघू तिकडंच आहेत. चला जाऊ. मस्त आहे की सुरत दसा तर येतात कोणीच नाही वाटतं. ती काय सर्वजण तिकडेच आहेत. मग आता बघू तेव्हा येतील तेव्हा. तर काय तुम्ही बघू शकता बस आलेली आहे. नाश्ते ते येतात ना. आता सामान ठेवू इथून ह्या ना. आता भांडी ठेवायची. आता इथून भांडी इथं वरती तर वरती आता या येऊ सगळा काय जात. आता चालू आम्ही सर्वजण 14 घंटे काही बसमध्ये जाणे. आता काही सर्वजण बसलेला तिथं 14 घंटा बसमध्ये. सर सगळे घेतले. हे रेशमा तुला माहिती की मला पुरा उचकल. अरे तू का याच्या शेअर का लाद देत? रेशमा बोललो मी आता बुटीनं बोलतो. स्वतःहून तूच बोलली. हो आता आम्ही आलेलो आहे नाश्ता करायला, जेवण करायला थांबलो आहे नाशिकच्या पुढं. सर्वजण इथे आता सर्वजण आहेत पुढे धाब्यावर आलेलो आहे. बाकीचं इथं अर्धे इकडं बसल्या. रेश्मा इथं कोण आहे? इथं कोण आहे? वहिनी का इथं बसतो बसाला. चला बसतो मस्त आहे की. जस्ट जेवण करून आता आले बसमध्ये बसायला. सर्वजण जेवण करतात. मी आले एकटाच बसमध्ये माझ्या घरात जेवण करून. आणि काही ट्रॉफिकमध्ये आमचं बी 1-2 घंटे जेलं. आणि तिथे ॲक्सिडेंट मिले मोठा आलता. बघला तसं व्हिडिओ पहिले दाखवलेला तर व्हिडिओ काढायला भेटली. गाईज आता अजून किती घंटे रनिंग आहे माहिती आहे का? अजून 9 घंटेची रनिंग आहे. वाजले का ती 12:30 वाजलेले आहेत. आता असते सर्वजण जेवून घेतात. आता येताना असते बाकीची थोडीफार जेवली थोडीफार बाकी आहेत. मी निघू आम्ही. चला हा महाराष्ट्राचा चेकपोस्ट आहे. तर उतरले सगळेजण इकडे चालले. बाकीची माणसं आम्ही इकडे आल्या बाकीचा लोड नको म्हणून. आता आम्ही चहा प्यायला उतरलो सर्वजण. इकडे जण सर्वजण बसले आणि अर्धे इथं चहा प्यायला अर्धे इथं. काय बघू शकता तुम्ही ते सर्व लहान पोरी. का बोलतो तू? ते फोटो काढू जा चांगला. आता याने करता बघा. तर कॅमेरा काय झाले दुर्काट बघ. तुला फोटो पटले तर बघ. आता कसं केले एक हाताने कॅमेरा म्हणून कसं वाटतं बघ. बरोबर आहेत का? बरोबर नसतील म्हणजे कसं उरले पटक्यान. चालेल आहेत तिथं वहिनीस आहेत. हा आले गाव. हे भीती वाटतो रे रिओ भित्री. आले उज्जैनला. भीती वाटतो मला.
ए तुला ए भाऊ तुला भीती वाटतं तो उन्हाळ्यात तुला काय चापण मिरची चाव ए चापण मिरची द्यायचे चला चला उतरायला आता छापून झाले तर बस मी चालू करताय अर्धे अर्धे जण आहेत बस मी आलो बाकीचे अर्धे जण इकडं हे गुरुदा तू पुढचा मागचा पुरा याला काय अर्थ हे तुम्ही माग आता झोपाला कसा वागा तुला तू परलीस ना तू आता रागाला गपच 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 आता फायनली आता उज्जैनमध्ये पोहोचलेलो आहे तर आम्हाला एक गाईड आला होता न्यायला हे मागं आतमध्ये आले एक दादा आता सर्वजणांचे बॅग उतरले असते असते सर्वजण गेले असते असते मी बॅग उतरलो होतो म्हणून टाइमपास झाला त्याला गाईच्या रूममध्ये जातो आता ही गाडी होती ते नाव काय टाटाची कुठली गाडी आहे मला नाव ना माहीत नाव विचारलो बघू जरा पुरा आता गाडी आता आले रूमवर रूमवर आहे 209 ते आहे बेड 3 बेड आहेत आता इकडे बघायचं इथून काय आहे हे जे ते गादी आहेत 2 तर हा व्ह्यू आहे तिथे एक मंदिर आहे गाईज तिथे आमची बस थांबले त्याला जाऊ नंतर जेवण करायला पहिले हे लागू दे हे झालं गाईज आता या नालापर्यंतमध्ये काय आहे या दादा आले पाहिजेत तर जिल्हे आता इकडं सामान ठेवले चला काहीच तर जरा पडतो नंतर जातो चला तर गाईज आजचा ब्लॉग बारका झाला मोठाने बनवता आला आज पुरा ट्रॅव्हल 17 घंटे पुरा बसमध्येच गेले गाईज जास्ती बाहेर निघायला टाईम नाही भेटला तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करू शकतो मला बाय गाईज